Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn magnetic field produced by current through a circular loop and magnetic field produced by through a solenoid. करंट फ्लो इन सॉलेनाईडमधनं जर करंट जात असेल तर कशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि लूपमधनं जात असेल तर कशा पद्धतीने दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट बघूया. समजा आपण हा लूप घेतला आहे कंडक्टिंग वायरचा. मॅग्नेटिक फील्ड याच्यातून करंट फ्लो करायचा आहे. इफ द करंट पासेस थ्रू द लूप मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस ॲट इच पॉईंट ऑन द लूप. पहिल्यांदा आपण डायग्रॅम कशी काढायची ते बघूया. समजा आपण एक कॉपर वायरचा लूप घेतला, एक पुठ्ठा घेतला आणि आधी पुठ्ठा काढूया. मोठा पुठ्ठा काढायचा आहे. समजा आपण एक पुठ्ठा घेतला आणि एक कॉपर वायरचा असा हा जो लूप आहे, हा इकडे एक वायर इकडे असं हे लूप म्हणजे एक वेटोळं म्हणूया आपण. लूप म्हणजे काय असं वेटोळं, कॉपर वायरचं कॉपर वायरच्या तारेचं हे वेटोळं आहे, असं गोल वर्तुळात. तर ते आपण वेटोळं घेतलं आणि बरोबर इथून आहे ना दोन छिद्र पाडून, इथे दोन छिद्र पाडली आणि त्याच्यातून ते वेटोळं घातलं इथे. समजा असं हे अशी अनेक कॉपर वायर एक ह्याला काय केले गुंडाळलेले. एक वायर नाही, अशी कॉपर वायरचे हे गुंडाळे आहेत. एक मोठी वायर घ्यायची आणि त्याची गोल 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 गुंडाळायची आणि हे मग हा त्याचा इथं छिद्रातून आपण काय केलं हे घातलं. त्याचा खालचा भाग इकडे असणार आहे. आता इथून हे दोन खाली येतील बघा. आता हे जे आहे हे आपण कशाला जोडायचं तर इलेक्ट्रिक सर्किटला जोडायचं. इलेक्ट्रिक सर्किट म्हटलं की तिथे मेन म्हणजे बॅटरी पाहिजे, सेल, नंबर ऑफ सेल, आणि स्विच पाहिजे. तर स्विच आधी आपण ओपन दाखवायचा, नंतर तो क्लोज करायचा. आता ही आहे बॅटरी आणि हा आहे प्लग के. हा प्लग के आहे आणि ॲमीटर वगैरे पण इथे जोडू शकतो आपण, नंतर रेझिस्टन्स पण जोडू शकतो. पण आपल्याला इथे ह्या कार्डबोर्डवरती हा पुठ्ठ्याचा जो तुकडा आहे तर इथे आपण काय टाकायचे तर इथे आपण आयर्न फिलिंग्स टाकायचे, म्हणजे लोखंडाचा किस टाकायचा. लोखंडाचा किस टाकायचा आणि मग आधी असा लोखंडाचा किस इकडे असं टाकायचा आणि मग इलेक्ट्रिक करंट पास करायची. म्हणजे हा जो आहे तो इलेक्ट्रिक फ्लो पास, याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट पास होते. पॉझिटिव्ह कुठे इथे पॉझिटिव्ह, मोठी जी असते ना सिम्बॉल तिकडे, आणि हा छोटासा निगेटिव्ह. तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट पास व्हायला लागतो. तर ह्या आपण कंडक्टर यातनं करंट पास होतो. म्हणजे बघा असा इकडनं असा करंट इथून पास व्हायला लागला. अशा पद्धतीने करंट पास व्हायला लागला आणि याला आपण काय करायचं टिचकी मारायची. तर टिचकी मारली की याच्यावरती जे आयर्न फिलिंग्ज आहेत हे आयर्न फिलिंग्स काय करतात, हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या दोन पॉईंटला सेंटर घेऊन इथे सर्क्युलरमध्ये अरेंज व्हायला लागतात. स्वतःच सर्क्युलर अरेंजमेंट तयार करतात. इथे सुद्धा सर्क्युलर मॅनरमध्ये ते
स्वतःला अरेंज करून घेतात. देमसेल्फ अरेंज द सर्क्युलर मॅनर, असे स्वतःला ते अरेंज करून घेतात. आणि सेंटरपासून दूर दूर जाताना हे सर्कल्स मोठे होत जातात. हे सर्कल कसे होत जातात? मोठे होत जातात. आणि ह्या कार्डबोर्डवरती जेवढे आयन फिलिंग असतात, जेवढा लोखंडाचा किस असतो तो पूर्णपणे असे सर्क्युलरली अरेंज व्हायला लागतो. आणि जेव्हा इथं सेंटरला येतो तेव्हा तो काय करतो? आता समजा हे बघा असं, अशा पद्धतीने. आणि सेंटरला एकदम काय होतं तर हा एक स्ट्रेट लाईन आपल्याला इथे दिसते. इथे स्ट्रेट लाईन तयार होते. तर अशा पद्धतीने लूपमधनं, सर्क्युलर लूपमधनं इलेक्ट्रिक करंट पास होत असताना त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड, आयन फिलिंग्स कसे अरेंज होतात ते आपल्याला दिसतं. तर आपण एक ॲड बघूया. If the current passes through the loop, magnetic lines of force are produced at each point on the loop. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत हे सर्क्युलर मॅनर म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स. ह्या मॅग्नेटिक लाईन्स प्रत्येक सेंटरजवळ प्रोड्यूस होतात. म्हणजे ह्या सेंटरजवळ पण ह्या मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होतात, ह्या सेंटरजवळ पण मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होतात. दोन्ही ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस झालेल्या दिसतात. As we go away from the wire, the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. जसजसं आपण या सेंटरपासून दूर दूर जातो तसतसं हे जे सर्कल आहेत हे सर्कल काय होत जातात? मॅग्नेटिक लाईन, कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करणारे हे जे कॉन्सेंट्रिक सर्कल आहे ते मोठे मोठे होत जातात, बिगर अँड बिगर. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, हा जो लूप आहे या लूपच्या सेंटरपाशी जर आपण गेलो तर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन तयार झालेली दिसते. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, द सर्कल बिकम सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज स्ट्रेट लाईन. ते सर्कल इतके मोठे झालेले दिसतात की त्यांचा जो आर्क आहे हा एक स्ट्रेट लाईन आपल्याला दिसायला लागतो. तर याच्यावरती बघा कसा प्रश्न आलेला आहे. इथे क्वेश्चन आकृती दिली आहे आणि क्वेश्चन विचारलंय. इन द गिवन फिगर व्हॉट द पॉईंट्स पी अँड क्यू इंडिकेट्स. पी आणि क्यू कुठे आहे बघा? पी अँड क्यू हा पी आहे आणि हा क्यू आहे. हे काय दाखवतात आपल्याला? इन द गिवन फिगर पॉईंट पी अँड क्यू इंडिकेट्स द सेंटर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. पी आणि क्यू हे काय आहेत? सर्कलचे सेंटर्स आहेत. मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करणाऱ्या सर्कलचे हे सेंटर्स आहेत. दुसरा प्रश्न, व्हॉट हॅपन वेन करंट पास थ्रू द लूप. लूपमधनं जर करंट पास झाला तर काय होतं? वेन करंट पासेस थ्रू द लूप, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस ॲट इच पॉईंट ऑन द लूप. प्रत्येक पॉईंटपाशी मॅग्नेटिक लाईन प्रोड्यूस व्हायला लागतात. तिसरा प्रश्न, विच रूल इज फॉलो इन द अबाव फिगर. या फिगरमध्ये कोणता रूल फॉलो केला जातो? तर ऑब्व्हियसली राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल इथं फॉलो केला जातो. इथं आणि इथं दोन वेळा राईट हँड थंब रूल इथं फॉलो केला जातो. चौथा प्रश्न, व्हॉट हॅपन वेन करंट इन द लूप इन्क्रीजेस ऑफ डिक्रीजेस or decreases. When every current in the loop increases, the intensity of magnetic field at any point increases. समजा आपण करंट इन्क्रीज केला तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय होते? इंटेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते. आणि जर डिक्रीज केला तर ती डिक्रीज होते. अशा पद्धतीने आपण लूपमधनं करंट फ्लो केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होतं त्याची डायग्राम आपण पाहिली. डायग्राम एकदम इझी असते. आता आपण तिसरी गोष्ट बघणार आहोत की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट थ्रू इन अ सॉलेनॉइड. सॉलेनॉइडमधून जर करंट पास केला तर कशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड तयार होते. पहिल्यांदा आपण सॉलेनॉइड म्हणजे काय बघूया. सॉलेनॉइड, व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन चेन लूप, इट इज कॉल्ड अ सॉलेनॉइड. सॉलेनॉइड म्हणजे काय? जर समजा एखादा आपण आता हे घेतलं, आता समजा आपण पोकळ हा पेन घेतला आणि या पेनाला आपण कॉपर वायर अशी वाउंड केली, गुंडाळली.
म्हणजे आपण याचे एक 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 टर्न इथे घातले, एक टर्न, नंतर दुसरा शेजारी, नंतर तिसरा. आणि हे टर्न गुंडाळत असताना ते एकमेकांवरती गुंडाळायचे नाही, ते काय करायचे, सेपरेट गुंडाळायचे. एक, नंतर शेजारी, मग दुसरा, मग तिसरा, चौथा असे. आणि त्याची एक टोक या बाजूला आणि एक टोक या बाजूला असतो. आणि आतमध्ये काय असते तर हॉलो जागा असते, म्हणजे पोकळी जागा असते. तर बघा ही कॉपर वायर अशी वाउंड केलेली दिसते आपल्याला, गुंडाळलेली दिसते. हां, आता ह्याला काय म्हणतात, मग ही जी कॉईल असते या कॉईलला सॉलेनाईड म्हणतात. तर ह्या सॉलेनाईडमधून जर का समजा आपण परत बघा, सॉलेनाईड म्हणजे काय, व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन लूप इट इज कॉल्ड अ सॉलेनाईड. हां, आता ह्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो केला तर कशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते आपण बघायचं आहे. इथे प्रश्न बघा ह्याच्यावर काय विचारला, व्हेन अ कॉपर वायर विथ द रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप्स लाईक अ स्प्रिंग अ सॉलेनाईड इज फॉर्म. हाऊ द मॅग्नेटिक पोल्स आर फॉर्म. मॅग्नेटिक पोल कसे फॉर्म होतात. दुसरा प्रश्न, राईट द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. आणि तिसरा प्रश्न, राईट अबाउट द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलेनाईड. तिन्ही प्रश्नांचं उत्तर आपण बघूया. समजा, how the magnetic poles are formed. One of the open ends of a solenoid act as a magnetic north pole and other as the magnetic south pole. म्हणजे याचे जे ओपन पोल आहेत, आपण ही वायर जी गुंडाळली आहे तर हिचा एक हा ओपन पोल आहे आणि गुंडाळत इकडे आल्यावर हा दुसरा पोल. तर एक पोल जो असतो तो नॉर्थ पोलचं काम करतो, दुसरा पोल जो असतो तो साऊथ पोलचं काम करतो. दुसरा प्रश्न, राईट द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. द magnetic field of a solenoid are very similar to the magnetic field produced by a bar magnet. इथं सॉलेनाईडच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे, हे मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं तर बार मॅग्नेटच्या भोवती जसं प्रोड्यूस होतं त्याच पद्धतीने. बघा, आता आपण आकृतीच काढून बघूया. बार मॅग्नेट जर आपण घेतला, म्हणजे बार मॅग्नेट म्हणजे एक चुंबक पट्टी आपण घेतली, ही चुंबक पट्टी आपण घेतली आणि हाच समजा कागद घेतला आणि ह्या कागदाला खाली इथं चुंबक पट्टी ठेवली. खाली आपण काय केलं, इथं चुंबक पट्टी ठेवली आणि या कागदावरती आपण आयर्न फिलिंग्स टाकले, लोखंडाचा किस टाकला आणि किंचित आपण ह्या कागदाला असा धक्का दिला. तर खाली हा मॅग्नेट असल्यामुळे ह्या मॅग्नेटच्या भोवती जे आयर्न फिलिंग्स आहेत ते अशा पद्धतीने अरेंज होतात. जशी बेल झाल्यानंतर आपण बरोबर रांगेत उभं राहतो की नाही, तशाच पद्धतीने इथं मॅग्नेट आल्यानंतर मॅग्नेटच्या शेजारी हे बरोबर काय करतात, असे उभे राहतात. हे लोखंडाचा किस असा अरेंज होतो, फुलपाखरासारखा बघा पंख तयार होतो. ही रफ आकृती आहे, आपण व्यवस्थित काढू शकतो. अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आपल्याला असं दिसून येतं. मॅग्नेटच्या भोवती हे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आयर्न फिलिंग्स असे स्वतःच अरेंज होतात, जसं आपण बरोबर रांगेत जाऊन उभं राहतो. आता समजा इकडे मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ संपली तर हे इथपर्यंत. अशा पद्धतीने हा जो मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटच्या भोवती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड असे फुलपाखराचा जो पंख असतो, तर फुलपाखराच्या पंखाप्रमाणे आपल्याला हे इथे अरेंज झालेले दिसतात असे. हे कधी तर हे बार मॅग्नेटच्या भोवती. पण आपण बार मॅग्नेटच्या ऐवजी जर सॉलेनाईड घेतलं आणि हा जो सॉलेनाईड आहे, हा बघा, हा सॉलेनाईड म्हणजे काय, तुम्हाला मगाशी म्हटलं कॉपर वायर काय करायची, कोटेड कॉपर वायर घ्यायची मात्र, बरं का, ओपन नाही घ्यायची. आणि ही कोटेड कॉपर वायर गुंडाळायची आणि हा दुसरं टोक आणि हे पहिलं टोक. हे जर समजा आपण जोडलं बॅटरीला तर इथून
अशी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. आता इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यानंतर याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. कारण आपण स्टार्टिंगलाच बघितलं की इलेक्ट्रिक करंट पास झाला की कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. आता इथे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं. तर हे मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने प्रोड्यूस होतं? आपण पाहिलं की स्ट्रेट लाईनच्या भोवती सर्क्युलर मॅनरनी मॅग्नेटिक लाईन्स अरेंज होतात. इथे सुद्धा सर्क्युलर मॅनरनी मॅग्नेटिक लाईन्स अरेंज होतात. पण सॉलेनॉइडच्या भोवती सर्क्युलर मॅनरनी ते होतात का? अरेंज तर नाही. तर याच्या भोवती सॉलेनॉइडच्या भोवती ते बार मॅग्नेटप्रमाणेच अरेंजमेंट होते. म्हणजे ही अशा पद्धतीने सेम बार मॅग्नेटचं काम हे करतं. आणि इकडे स्ट्रेंथ वाढली की फुलपाखराप्रमाणे ही आकृती दिसते आपल्याला. म्हणजे सॉलेनाइड हे कुणासारखं काम करतं? तर बार मॅग्नेटप्रमाणे काम करतं. तर तेच आपण पाहतो आहोत. सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे प्रॉपर्टी. सेकंड क्वेश्चन विचारला होता, राईट द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सॉलेनाइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेटप्रमाणेच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. तिसरं, राईट अबाउट द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलेनाइड. प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन, हे सेकंडचं आन्सर, हे थर्डचं होतं. प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द सॉलेनाइड आर पॅरलल टू द each other. This means that the intensity of the magnetic field within the solenoid is uniform everywhere. आता आपण इथं काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया आणि आपला व्हिडिओ लेक्चर संपूया. आता 3 आपण तिथं गोष्टी बघितलेल्याच आहेत. फाइंड द एरर इन द फॉलोइंग सर्किट डायग्राम. सर्किट असाही प्रश्न परीक्षेला येतो. सर्किट डायग्राम दिलेली असते आणि तुम्हाला एरर विचारलेला असतो. एरर म्हणजे याच्यामध्ये काय चूक करून ठेवली ते विचारले. आता बघा इथे आपल्याला काय दिसतं आहे की व्होल्टमीटर कनेक्ट इन पॅरलल. नेहमी लक्षात ठेवा, व्होल्टमीटर नेहमी रेझिस्टन्सला पॅरलल जोडलं पाहिजे. तर इथं ॲमीटर पॅरलल जोडलेलं आहे आणि इथं व्होल्टमीटर काय जोडलं आहे? सिरींजमध्ये जोडलं आहे. तर इथं ॲमीटरच्या ऐवजी इथं जागा कुणाची आहे? ती ॲमीटरच्या ऐवजी जागा इथं, अरे माझा पेन, इथं ॲमीटरच्या ऐवजी इथे व्होल्टमीटर पाहिजे आणि व्होल्टमीटरच्या ऐवजी इथे ॲमीटर पाहिजे. व्होल्टमीटर कनेक्ट इन पॅरलल नॉट इन सिरीज ॲज वेल ॲज ॲमीटर कनेक्टेड इन सिरीज नॉट इन पॅरलल. तर हा एक इथं एरर आहे. नंतर प्लग की इज क्लोज सो करंट शो फ्लोईंग इन सर्किट. आता इथे आपल्याला इथे काय दाखवलेलं आहे? हा टिंब हा दाखवलेला आहे पॉईंट. याचा अर्थ काय की हा पॉईंट आहे म्हणजे यातनं करंट फ्लो होतोय. म्हणजे सर्किट काय आहे? सर्किट क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे इथून करंट फ्लो होतोय. करंट फ्लोची जी ॲरो आहे ते दाखवायला पाहिजे. तर तो कसा दाखवायला पाहिजे? तर पॉझिटिव्ह कडून, हा पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह कडून असा हा आपल्याला दाखवायला पाहिजे. मी ह्या लाल अक्षराने जे दाखवले ते काय आहे? चुका दुरुस्त केलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने ॲरोज दाखवायला पाहिजे, ते त्या दाखवले नाहीत. आणि आणखीन तिसरी तर चूक अशी आहे की ही बघा, ही जी सेलची आकृती आहे, तर ही सेलची आकृती हा प्लस आहे. मग प्लसला मोठा छोटा, मोठी लाईन छोटी लाईन, मोठी लाईन छोटी लाईन. तर इथे आणखीन एक आपल्याला काय दाखवायला पाहिजे? एक छोटी लाईन. अशा पद्धतीने आपल्याला इथे 3 एरर आपण दुरुस्त करू शकतो. आता इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, क्लासिफाईंग द फॉलोइंग ॲज कंडक्टर ऑर इन्सुलेटर्स. इन्सुलेटर आणि इन्सुलेशन्स आणि कंडक्टर आपल्याला हे क्लासिफाय करायचे. कॉपर, आता कॉपर ही काय आहे? कंडक्टर आहे. नंतर ॲल्युमिनियम मेटल आहे आणि प्रत्येक मेटल हा कंडक्टर असतो, त्यामुळे कॉपर आणि ॲल्युमिनियम मेटल आहे, कंडक्टर्स आहेत. आता लाकूड, रबर, प्लास्टिक हे काय आहेत? हे इन्सुलेटर्स आहेत. यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे ते रबर अँड प्लास्टिक आर द इन्सुलेटर. आणखीन इथे एक प्रश्न विचारला आहे बघा, राईट द फॉलोइंग फॉर्म्युला इंडिकेट्स. आता हे फॉर्म्युले काय इंडिकेट्स करतात असं विचारलंय. H इज इक्वल टू I² RT, I इज इक्वल टू V/R अँड P इज इक्वल टू I/V. असे 3 फॉर्म्युले आहेत. मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरच्याच वेळेस सांगितलं होतं की फॉर्म्युले आपण शिकवले की लगेच लिहून ठेवायचे.
इथे आपण काही फॉर्म्युले शिकलो होतो. P इज इक्वल टू व्ही इंटू आय. त्याच्यानंतर एचचे 3 फॉर्म्युले शिकलो होतो. एच इज इक्वल टू व्ही आय टी, एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर आणि एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आणि ओहमचा तर तुम्हाला माहितीच आहे, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय हा 9वीतला. तर आपल्याला इथे तेच विचारलेलं आहे. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी इंडिकेट्स द जूल लॉ. हे आपल्याला कोणता लॉ दाखवतात, तर याच्यावरनं आपण जूल्स लॉ समजू शकतो. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर इंडिकेट्स द ओहम लॉ. हा आपल्याला ओहम लॉ इंडिकेट करतो. आणि पी इज इक्वल टू आय इंटू व्ही आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर किती प्रोड्यूस होते हे आपल्याला इथं इंडिकेट करतं. असे ह्या 3 फॉर्म्युले आपल्याला समजतात. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सॉलेनाईडमधून जाणारी करंटमुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड आणि सर्क्युलर लूपमधून जाणाऱ्या करंटमुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड याच्याविषयी अभ्यास केला. तर पुढच्या पिरियडला आपण फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड बघणार आहोत. तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.